परीक्षेनंतर आमच्याकडे आले बार्शीचे वैभव मामा, जे की माझं पहिलं फोटोशूट करणार आहेत. माझ्या आईचा अट्टास होता की माझं फोटोशूट त्यांच्याकडूनच करायचं. तर त्यांनी सगळं सामान घरी आणलं आणि सेटअप करायला सुरुवात केली. मग काय, आईने मला त्यांच्या हलवाई करून दिलं. मस्त आंघोळ करून मी झोपलो होतो. पण माझी आई ना खरंच, अरे बापरे बापरे, हे काय चाललंय, कोण आहे हे, मला हे बांधूनच टाकत आहेत. माझी आई पण ना माझी सारखी झोपमोड करते. ठीक आहे, ओ मला हे झोपवत आहेत का, पण मी नाही झोपणार. माझा डोळा लागला वाटतं. अरे मला छान छान गंध लावतायत हे लोक. मला ज्ञानोबा माऊली बनवायचं आहे ना म्हणून. वाव, हे मामा किती छान फेटा बांधतायत ना मला माऊलीचा. वा, एकदम अलगदपणे आणि सुरेख फेटा बांधत आहेत. वा वा, नंतर ती सोनेरी गाठ. वा, काय रूप दिसतंय माझं. मी तर या मामावर इम्प्रेसच झालो बाबा. गोजिरी ती मूर्ती माझ्या लोचनी सामावली, पापण्या मिटूनच डोळे माऊली म्या देखिली, प्रीत ओठी रंगली, आज माझ्या माऊलीचं रूप म्या पाहिलं. ठीक आहे, एक डुलकीनंतर लगेच संभाजी महाराज बनवायचा माझा प्लॅन होता. वाह, काय ग्रेट फिलिंग होतं. मी संभाजी महाराज बनणार होतो. शेर नहीं रहा लेकिन छावा अभी भी जंगल में घूम रहा है, हम शोर नहीं करते सीधा शिकार करते हैं. असे डायलॉग असल्यावर मला सांगा मी कशी झोपेल. तर मला वैभव मामा झोपायचा प्रयत्न करत होते, पण मी शेवटी झोपलोच नाही. वैभव मामाला थोडासा त्रासच दिला. तर सॉरी वैभव मामा. नंतर तू माझा आधार आहेस असे म्हणणारे बाळूमामा महाराज साकारले. नंतर सदानंदाचा एलकोट जय मल्हार बनलो. वाव, किती छान. नंतर तयारी चालू झाली गुढीपाडव्याच्या थीमची, जी की माझ्या बाबांना खूप आवडली होती. लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी, जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी, धर्म पंथ जात एक जाणतो मराठी, एवढ्या जगात माय मानतो मराठी. असं म्हणत सगळ्या थीम झाल्या. खरंच मी खूप खुश दिसत होतो. शेवटच्या थीम मध्ये तर मी किती गोड हसलो. मीच माझ्या प्रेमात पडल्यासारखं झालं.